आंबेडकर उद्यान ते वंटमुरे कॉर्नरच्या रस्त्याची झाली अक्षरशः चाळण। हा रस्ता म्हणजे मृत्यूचा सापळा, नागरिक संतप्त। मिरजेच्या आंबेडकर उद्यान ते वंटमुरे कॉर्नर रोडचा रस्त्याचा आज सर्वसामान्य नागरिकांकडून पंचनामा करण्यात आला। हा रस्ता म्हणजे एक प्रकारे मृत्यूचा सापळा झालेला आहे असेही नागरिकांकडून वर्तवण्यात आले। फक्त संबंधित ठेकेदार व महापालिका अधिकारी यांना पोहोचण्यासाठी हा रस्ता करण्यात आला आहे का, असा संतप्त सवाल नागरिक करत आहेत। कारण रस्त्याची अवस्था इतकी बिकट असताना सुद्धा त्यावर 3 वर्षाच्या कराराप्रमाणे दुरुस्ती डागडुजी होत नसेल तर याला जबाबदार कोण, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत। नागरिकांच्याकडून आयुक्त सत्यम गांधी साहेबांना विनंती करण्यात आली आहे की 2-4 दिवसात तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास पुढील आंदोलन हे आक्रमक होईल। त्यातून जे काही कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्या सर्वशी जबाबदार ती महापालिका प्रशासन असेल, असा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळी अन्सार कच्ची, समडोई उमर, मोमीन, अबू निकडे, फिरोज चाबुकस्वार यांच्याबरोबर स्थानिक नागरिकही उपस्थित होते। आंबेडकर उद्यान ते वंटमुरे कॉर्नर रोडच्या जो काही आत्ता दुरवस्था झालेली आहे त्यामध्ये आज सकाळपासून तारीख 10 आहे, सकाळपासून 3 ते 4 ॲक्सिडेंट झालेले आहेत। महापालिका प्रशासनाला आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून एक विनंती करतोय आणि एक आम्ही इशाराही देतोय की या रस्त्याची लवकरात लवकर दिलेल्या ठेकेदाराकडून दुरुस्ती करून नाही घेतला तर आम्ही एक वेगळ्या प्रकारे आंदोलन करू आणि त्याचे काही दुष्परिणाम जे काही असतील त्याला महापालिका प्रशासन जबाबदार राहील। कारण या रस्त्याची दुरवस्था एवढी भयानक झालेली आहे की यावर सकाळपासून 3 ते 4 ॲक्सिडेंट झालेले आहेत। याला याची कारणीभूत कोण आहे तर दिलेले संबंधित अधिकारी। संबंधित ठेकेदाराने 3 वर्षाच्या कालावधीत या रस्त्याची दुरुस्ती करण्याचा ठेका त्यांच्याकडे असतो, पण पूर्णपणे याला सविस्तर त्यांनी दुर्लक्षित केलेलं आहे। त्याला कोण पोषक आहार आहे तर महापालिकेचे कर्मचारी जे आहेत, अधिकारी जे आहेत त्यांनी यांना पोषण्याचं काम केलेलं आहे आणि फक्त हे पोषण्यासाठी आणि त्यांना मलिदा वरचा देण्यासाठी लोकांच्या संगनमताने लोकांच्या जीवाशी खेळण्याचा हा जो उद्योग सुरू झालेला आहे तो महापालिका प्रशासनाने थांबवावा। आणि या रोडवर बरीचशी वाहतूक चालू असते, एसटी असतात, ट्रक असतात, दवाखानेही मोठ्या प्रमाणात आहेत। तरी आम्ही आज बऱ्याच दिवसानंतर आज होईल उद्या येईल हा संयम पाळून होतो, पण हे काही दुरुस्त होण्याचं काम नाही। तुम्ही बघू शकता एसटीसुद्धा यायला लागली आणि 4 व्हीलरसुद्धा चालू आहे तिथं। आणि या पोझिशनमध्ये महापालिका सत्यम गांधी आयुक्तांना मी विनंती करतोय की संबंधित अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांनी यावर तुम्ही लक्ष घालून त्यांना याची नोटीस बजावावी की हे दुरुस्ती करून घ्यावे आणि ते वेगळ्या प्रकाराने आम्ही आंदोलन करू आणि त्याचे जे काही दुष्परिणाम होतील याला महापालिका प्रशासन हे जबाबदार राहील।